तर आजचा आमचा असं प्लॅन आहे की आज आम्ही गोव्यातील काही महत्त्वाची देवस्थान देवळं करणार, टेम्पल्स करणार आहोत. म्हणजे चला आता मित्रांनो, हा दिवसाचं तिसरं मंदिर हे नागेश्वर मंदिर आहे. मंदिर या दिवसातील 4थं मंदिर आहे. आणि या मंदिराचं नाव मित्रांनो आता हे आमचं 5वं ठिकाण आहे तिथं. तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही चललो नाश्ता करायला. सकाळी सकाळी मस्त की अंघोळणी झाली. आता आम्ही चललो नाश्ता करायला. चला तू गेला नाश्ता? हा तू ओके. आता आम्ही चललो आता नाश्ता करायला. बघूया नाश्त्याला आता काय काय पोचलो. मस्त एरिया इकडे खूप चांगला आहे सध्या. आता बघू साहिल आणि अनिकेत काय करतोय. हे दोघं आहे रे बघ. चला नाश्ता करून घेऊया पटकन. फायनली मित्रांनो आमचा नाश्ता करून झाला आहे. खूप चांगला होता नाश्ता, मस्त होता. मी जास्त काही लाईटच खाल्ली. बरं आहे, ट्रॅव्हलिंगला जास्त खाता. आपलं मग काही पंचावत चालू आहे नाश्ता. ऑलमोस्ट संपायला आला नाश्ता. नाश्ता कसा होता? चांगला होता ना? तेच होता, थोडा हेल्दी पण होता. नाश्ता कसा होता बोलतो? छान होता नाश्ता. मग आता आमचा नाश्ता करून झाला. आता मस्त कपडे चेंज करून आणि आज आम्हाला जायचं आहे बाहेर. म्हणजे गोव्यातील काही महत्त्वाची टेम्पल करायचे आपल्याला. चला आपलं आता नाश्ता झाला आहे आता आमचा. त्याने जाऊ आणि आता कपडे चेंज करू. तर कपडे चेंज करायला. फायनली मित्रांनो माझी तयारी झाली मस्त. आता कपडे बिडे घातले, शॉर्ट कुर्ता घातला आहे, जीन्स आहे खाली. तर आजचा आमचा असं प्लॅन आहे की आज आम्ही गोव्यातील काही महत्त्वाची देवस्थान देवळं करणार, टेम्पल्स करणार आहोत. म्हणजे त्यामध्ये शांतादुर्गा टेम्पल आहे, महासा टेम्पल आहे, अशी काही महत्त्वाची टेम्पल्स आहेत. ते आज आम्ही तिथे व्हिजिट करणार आहोत. चला आता मस्त कपडे पण घातले, कुर्ता घातला, प्रश्न मॅच झालं आहे. बिकॉज काय ड्रेस कोड असतात काही टेम्पल्समध्ये. तर मी पण आज हा ड्रेस कोड घातला आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. चला मग आता थोडं मेस करून ठेवलं आहे आता पूर्ण. म्हणजे इकडे तिकडे सगळं पडलं आहे कपडे बिडे. आता देऊ परत क्लिनिंगसाठी. काल घालत नाही आहे. ओके मग चला डायरेक्ट आता गाडीमध्ये बिऊन आता गाडी रस्ता दाखवतो. चला तर मित्रांनो फायनली आम्ही निघालो मस्त की आता रूमवरून. आता गाडीमध्ये पण हे बघा फ्रंट सीटच आहे आपली. आणि आता आपण चाललोय कुठला मंदिर आहे? तर आता आपण चाललोय मंगेश्वर टेम्पलला. पाठीमागून बसली आणि इथून मॅप चालू आहे. हे सगळ्यांनी एकदा हाय बोला बघू. पण नाही अरे अर्धी म्हणजे आम्ही तू पुढे आहे. तर चला मग बोला बोला हाय बोला. बघ चला मस्त की मित्र. आता आम्ही निघालो इथून. तिथे पार्किंगचा एरिया जो मी दाखवला तो पार्किंगचा एरिया होता. आता आम्ही सरळ जातो. इथून साधारण 10-15 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर मंदिर आहे. चला आता अर्धी मंडळी आमची पुढे आहे, अर्धी मंडळी पाठी आहे. मागे आणि बघायचं मार्केट पण बघायला मिळतील आपल्याला मंदिराच्या आतमध्ये. चला चला आता म्हणजे समोर निघालो आहे.
ऊन जास्तच लागतं प्रमाणाच्या वर. टोपी ते घातलं. मित्रांनो जस्ट आता माझं मंदिरामध्ये प्रवेश झाला. आतमध्ये रेकॉर्डिंग करण्यास मनाई आहे, ती काही काही मंदिरामध्ये असतेच. हे मंदिर खूप सुंदर आणि भारी वाटलं मला. आतमध्ये गेलं शांत होतं. तुम्हाला सांगतो त्या मंदिरामध्ये मी काय बघतो ते तुम्हाला नाही देऊ शकलं. मंदिरामध्ये असं मोठा असा गाभारा आहे, त्याच्या आतमध्ये देवीची मूर्ती आहे. देवीच्या समोरच एक पिंड आहे, ती शंकर भगवानांची पिंड आहे. ती खूप सुंदर आणि देखणी पण होती. तर मी सांगायचं गेलो तर ना, जर तुम्ही आलात ना गोव्याला यामध्ये नक्की भेटा. खूप सुंदर मंदिर आहे, तर भारी वाटलं दर्शन घेऊन. मस्त. आता आम्ही निघतो. आता दुसऱ्या ठिकाणावर पण जायचं आहे आम्हाला. चला फायनली मित्रांनो आमचं मंदिरावर दर्शन झालं आणि आता आम्ही निघालो आमच्या आता दुसऱ्या ठिकाणावर जायला. हे कसं होतं मंदिर? खूप 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 छान आहे. मस्त मजा आली मंदिरात पाया पडून. मंदिरातली मूर्ती, मंदिराचा देखावा, मंदिरामध्ये झाले कलर काम, मंदिराची नक्षीकाम खूप सुंदर आणि भारी होतं, ऐतिहासिक होतं. जर तुम्ही आलात ना गोव्याला तर नक्की या मंदिराला भेट द्या. मंदिराचं नाव आहे मंगेशी टेम्पल. खूप सुंदर मंदिर आहे. आता आम्ही चाललो दुसऱ्या ठिकाणावर. चला. मित्रांनो आता आमचं जे मंगेशी टेम्पलचं दर्शन घेऊन झालं. आता आम्ही निघालो दुसऱ्या ठिकाणावर. ते ठिकाण पण साधारण 5-10 मिनिटाचं अंतर होतं मंगेशी टेम्पलवरून. आता आम्ही पोचलो ते म्हाळसा नारायण मंदिराजवळ. या मंदिरामध्ये पण जायचं आता आपल्याला. समोरच आहे बघा. साधारण हे मंदिर ना मंगेशी टेम्पलकडून साधारण 5-10 मिनिटाच्या अंतरावर आहे. हे बघा आलो आपण या मंदिराचा. हा मंदिराचा गेट आहे. इथे आम्ही मागे साईडतून आलो आता आपण. चला. मित्रांनो तर आता आपण आलो ती बॅक साईड होती. आता आम्ही फ्रंट साईडने निघतोय. चला. मंदिर खूप भारी आहे, मस्त आहे. हे बघा फ्रंट साईड आहे. मित्रांनो आता आपण चलतोय आतमध्ये. मोठी गाडी तिथे नाही. मित्रांनो या मंदिराचं माझं दर्शन झालं. खूप सुंदर आहे दर्शन, मस्त झालं मला. जास्त गर्दी पण आहे, एकदम दिसताना खूप शांत आहे. आतमध्ये जी मूर्ती आहे देवीची, वा काय सौंदर्य आहे बाई. खूप सुंदर असं बघल्यावर ना मन प्रसन्न झालं बाई. आणि आजचं पण असं आहे की आतमध्ये शूटिंग करायला नाही दे, त्यामुळे सांगतो आतमध्ये कशी नाही. यामध्ये मूर्ती अशी खूप मोठी आहे आणि खूप देखील आहे. आणि याचा जो भाग आहे तो पूर्ण चांदीने बनवला गेला. जे दिसतं आणि खूप सुंदर दिसतं. मूर्ती दिसत असेल की मला माहीत नाही. बघा एकदम समोर आहे एकदम मूर्ती आहे आणि एकदम स्ट्रेट आहे. जर तुम्ही इथून जर मी इथे उभे राहिले तर आपल्याला मूर्तीचा सुंदर दर्शन इथून आपल्याला चित्र बघता येईल. खूप सुंदर मूर्ती आहे. जर तुम्ही इथे आलात नाही नक्की. चला आता मित्रांनो हा दिवसाचं तिसरं मंदिर हे नागेश्वर मंदिर आहे. हे पण मंदिर आम्ही ज्या मंदिरापासून होतो नारायणी मंदिरापासून साधारण 10-12 मिनिटाच्या अंतरावर आहे हे मंदिर. चला जाऊया मंदिरात. मित्रांनो आता आपण चाललो आहे आता मंदिरामध्ये. कोणतरी लग्न आहे बाई, जो असं
मस्त, हे पण मस्त मंदिर आहे, कलरफुल आहे मंदिर. बघा आता आमची मंडळी पण आली सर्वजण. इकडे फोटोशूट चालू आहे. हाही व्हिडिओ करतोय. मस्त आहे. बघूया या मंदिरामध्ये पण आता आपण जाऊया आतमध्ये. मित्रांनो या मंदिरामध्ये पण दर्शन झालं. या मंदिरात पण खूप नव्हतं. या मंदिराच्या एकदम मंदिर इथे आहे आणि मंदिराच्या एकदम समोर तळ आहे. मस्त काय पाणी बिणी एकदम भारी आहे ना. हे मासे पण आहेत हे बघ. या मंदिरामध्ये पण शूट करायला बघितलं म्हणजे असतं कुठल्याही तरी मंदिरामध्ये. चले आलो. चला आता आय थिंक मंदिराचा ते देऊन मंदिराच्या देवीच्या समोर ते दाखवणार. देवीचा चेहरा त्या आरशामध्ये असणार. चला आता आता आमचं हे पण इकडचं पण दर्शन झालं. आता आम्ही नेक्स्ट दर्शनासाठी पुढे जाणार. बघू आता कुठलं दर्शन आहे. ह्या इकडची पण वास्तुकला खूप सुंदर आहे, मस्त आहे, भारी वाटतं, सुंदर. आत्ता भेटूया दुसऱ्या एका मंदिराकडे. चला मित्रांनो, आता आम्ही दुसऱ्या मंदिराकडे पोहोचलो आणि हे मंदिर या दिवसातील 4थं मंदिर आहे आणि या मंदिराचं नाव आहे रामनाथ मंदिर. हे बघा आता आपण गेटमधून आतमध्ये जातोय. खूप मोठं मंदिर आहे यार, मस्त मंदिर आहे. पण यामध्ये पण बघू काय कॅमेरा आतमध्ये अलाउ करतात की नाही. आता अजून जेवढे गणपती आपण मंदिरं केली त्यामध्ये आपला कॅमेरा अलाउ नाही आहे. या मंदिरामध्ये बघू कॅमेरा अलाउ आहे. वस्त्रभंडार. चला आतमध्ये. मित्रांनो आता पण दर्शन झालं. याच्यामध्ये पण आतमध्ये शूट करायला परवा बाहेरूनच शूट केलं. तिथून ते असतात ना ते काही आतमध्ये गाभाऱ्यामध्ये शूट करायला नाही, बाहेर आम्ही शूट केलं. तेवढं शूट करता भेटते आलं तेवढं. आता हा मंदिराचा परिसर आहे जो मंदिराच्या पाठीमागचा भाग. याच्या पाठीमागे आहे कालभैरव मंदिर आहे इथे. तर आपण जाऊया आपल्या कालभैरव मंदिरामध्ये. मित्रांनो या मेन मंदिराच्या बाजूलाच हे मंदिर आहे, कालभैरव आणि वेताळ यांचं मंदिर. याच्याच बाजूला एक भवन आहे ज्याचं नाव आहे इंदिराकांत भवन असं नाव आहे. या भवनाच्या आतमध्ये बघा मस्त मस्त घोडे बनवले आहेत, ते असतात मातीचे. रथ आहे, रथयात्रा आहे, श्रीकृष्ण बसले आहेत. हे बघा किती सुंदर दिसत आहे, मस्त. वा मस्त वाटतं. तो वारा पण आता हळूहळू लागायला आला. गरमीतून जे होत आहेत ना
वाऱ्यामुळे जरा थंडावा तरी भेटतोय. आता गरम एवढं होतं ना प्रमाणाच्या काय, खूप गरम होते. इकडे आहे इंदिराकांत भवन, त्याच बाजूला इथे वस्त्र भवन पण आहे. वस्त्र भंडार असं सुंदर बघितलात, सुंदर आहे मंदिर हे. आता मी जशी मंदिरं करतोय ना ती जवळजवळ मंदिर तुम्ही जर आलात ना एका दिवसामध्ये पण आहे, फर्स्ट हाफमध्ये तुमची मंदिरं होऊन जाते सलग. आम्ही पण असाच प्लॅन केलेला की फर्स्ट हाफमध्ये आमच्या म्हणजे सकाळ ते दुपारपर्यंत आमचं हे सर्व मंदिरं होती. आता अजून आमचं एक मंदिर राहिलं आहे, ते एक मंदिर करायचं. बाकी चांगलं आहे, तुम्ही बघितलाच, खूप सुंदर आहे मंदिर आहे. तर तुम्ही आलात नाही म्हणजे नक्की भेट द्या मंदिराला. तर बघू दुसरं मंदिर कुठलं आहे ते आधी ते आपल्याला जायचं आहे. चला. मित्रांनो आता हे आमचं 5वं ठिकाण आहे जिथे आम्ही पाया पडायला लागलो आहे, मंदिरला विजिट करायला लागलो आहे. ते हे मंदिराचं नाव आहे शांतदुर्गा देवीचं मंदिर आहे. इथे आम्ही चाललो आता. हा मंदिराचा एंट्रन्स आहे, शांतदुर्गा विजय इथे. चला. आता आपण चाललो आहे डायरेक्ट मंदिरामध्ये पाया पडतो. आणि आय थिंक आमचं हे मंदिर लास्टचं मंदिर असेल ते आम्ही पाया पडायला लागतो. त्यानंतर आम्ही आता कदाचित जेवायला जाऊ. चला आतमध्ये. आणि मित्रांनो मी जेवढ्या मंदिरामध्ये गेलो आहे ना सर्वांमध्ये ना हा ड्रेस कोड हा आहे, तो परिधान करावा लागणार. तर जर काही वेस्टर्न साईडचे कपडे घातले तर त्या साईडला आपल्याला आपल्या मंदिरामध्ये प्रवेश करता येणार. नो फोटोग्राफी. आणि यामध्ये पण आपल्याला व्हिडिओ आणि शूट करायला भेटेल नाही आतमध्ये. हा चप्पल का चला पाया पडून जाऊ. हा स्टार्ट. 1730 सालात बांधायला सुरू केलं आणि 1738 मध्ये कंप्लीट झालं. ओके. 8 वर्ष लागली. हां. आधी ही अंदाजेला ही तुमची वेळ वास्तव जागेवरती होती. तेव्हा मग ते पोर्तुगीजांचं राज्य होतं, तेव्हा मग ते शाहू महाराजांनी ते त्रास करत होते आणि त्यांच्यानी ते आणून ठेवले. तेव्हा मग ते देव बांधले. मग ते महाजन यायला लागले, बहुत सारा प्रमाणात ते आहे ते यायला लागले. मग ते मग रूम वगैरे बांधले. मग आता हल्ली हे देऊळ आता 4 वर्षात मिळून देऊळ बांधायला घेतले, म्हणजे रिनोव्हेट करायला घेतलेलं. ते आता कम्प्लीट झालेलं आहे 5 मध्ये. म्हणजे शांततेची दोन्ही हातात ना हरी आणि हर हे विष्णू आणि महादेव हे आहे मेन मूर्ती. म्हणजे मेन मूर्ती जी आहे ती कुमारिका स्वरूपात आहे. ओके. अच्छा. आणि तिने हरी आणि हर म्हणजे विष्णू आणि महादेवांचं युद्ध झालं तेव्हा त्यांनी कुमारिका कुमारिकाचं स्वरूप घेऊन त्यांच्या केसांना धरून त्यांना शास्त्र केलं. ओके. तेव्हापासून ते शास्त्र म्हणलं. धन्यवाद. मित्रांनो ह्या मंदिरासमोरच एक तलाव आहे, इथे दाखवतो तुम्हाला. इथे एक तलाव आहे, मस्त आहे. बरोबर मंदिराच्या समोरच आहे हे मंदिर आहे इथे, आणि हे तलाव आहे इथे. सुंदर. हाताना पाय भाजायला लागले, लई गरम आहे पाय, असं जाम भाजायला लागले. तर चला आता आमची मंडळी जमा झाली आहे सर्वजण. ते आमचं लास्टचं मंदिर होतं इथे पाया पडायचं. आता याच्यानंतर आता आम्ही जाऊ आता जेवायला. चला आता पहिला आम्ही ग्रुप फोटो काढून घेतो.
फायनली मित्रांनो आमचं जेवण झालं आणि आता मस्त आम्ही पोचलो आहे. आता आम्ही दोना पोला इथे या ठिकाणावर. हे बघा सर्वजण आले इथे. आमचं जस्ट आता जेवण झालं मस्त 5-10 मिनटं बसलो आणि आता आम्ही निघालो दोना पावला यायचे. म्हणजे आम्ही तिथे जवळच हॉटेल होतं त्याच्या तिथे आम्ही गेलो जेवायला. तर हे बघा ते एंट्री फी पण दिली. अडल्टसाठी 50 पर हेड आणि मायनस 25 पर हेड. फायनली मित्रांनो आता आम्ही तिकीट्स पण काढले. चलिये तिकीट्स पण इथे काढले. तर आम्ही चाललो आतमध्ये. आतमध्ये चाललो आहे आता. बघू इथे कसं होतं. अडल्टसाठी 50 रुपये होते आणि अडल्टच्या खाली त्यांना 25 रुपीज पर हेड होते. प्रत्येकी 25 रुपये. तर आम्ही सध्या 9 जण असताना त्यांचे पेमेंट केले. आता लहान एक मुलगी होती तिचं पण झालं. बाकी स्पॉट तर आहे चांगला खूप. सनसेट पण आता होईलच. चला बघू अनुभव घेऊ. तुम्हाला माहीत असेलच या स्पॉटला खूप सारे शूट झाले आहेत मूवीचे. जसं की सिंगम वगैरे शूट होता ना असं तो काढतो धावतो तसे शूट झाले. तो हा स्पॉट आहे तो सिंगममधला. मित्रांनो आता आपण आहे ते दोना पावला या पॉईंटवर आहे. ते म्हणतात दोना पावलाचं नाव का पडलं जेवढं मला तरी माहिती आहे. ते असं दोना आणि पोला अशा ती एक दोना नावाची राजकुमारी म्हणू शकता इथे. इथे ती असायची आणि पोला नावाचा एक कोळी होता. त्या दोघांचं काहीतरी लव्ह स्टोरी होती. त्यावरून त्यांनी इथून आय थिंक जी उडी मारली पाण्यामध्ये आणि ते आय थिंक मरण पावले. म्हणून या स्थानाला दोना पावला असा स्ट्रीट किंवा असं आपण पॉईंट म्हणू शकतो. एवढं माझ्या तरी इकडे बघितलं तिथून वाचण्यातून समजलं मला. ते तुम्हाला सांगतो आहे. बाकी काही चुकलं असेल तर माफ करा मला. तर चला बघतो आता काय काय इथे. आता मित्रांनो आता आपण चाललो इथून वर. चला इथून आम्ही वर चाललोय वरच्या डोकावरती जायला. चल किती सुंदर सुंदर आहे ना मस्त. Hello guys, my new vlog. Please to channel my Sakrapara. Sakrapara. चला Yeah, 1 minute. And 1 minute. आता काही जेवलेला वर आहे. आम्ही जस्ट जेवलो आणि जस्ट आम्ही निघालो. 5-10 मिनटं बसलो आणि परत वर तिकडे आला निघालो आम्ही. गर्दी आहे बघा वर किती. आता इथे आलो आम्ही सर्वजण. फोटो काढू व्हिडिओ काढू थोडे. मस्त आहे की सुंदर आहे. बाकी पण प्रॉपर सगळं एकदम मस्त आहे. फायनली मित्रांनो आता सनसेटची वेळ झाली आहे. वारा मस्त की आता सूर्य बघा थोड्या वेळाला खाली आहे. मस्त मस्त वाटतंय. अजून यांचे फोटोशूटच चालू आहे बघा. मस्त की थंडगार सही झाला.
फायनली मित्रांनो आमचं सर्व फिरून झालं आहे. आता डोनापोला हे पॉईंट हा. आता आम्ही चाललो आमच्या हॉटेलमध्ये. खूप सुंदर पॉईंट होता हा. खूप मस्त मजा पण आली बघायला. फोटो पण आले, फोटोशूट पण झाला आमचा. ते काही फोटो काढले मस्त. खूप आणि माणसं पण एवढी जास्त गर्दी नाही आहे, प्रमाणात गर्दी आहे. तर मजा आली. हा प्लेस पण खूप चांगला आहे. तर तुम्ही आला तर नक्की भेटा इकडे. मस्त आहे बघा. अजून आता इंच्या फोटो चालूच आहे अजून. बघू शकता इथे बाजूला दुकानं आहेत खूप सारी. पर्स आहेत, खूप काय बघायला मिळेल आपल्याला. काही इथे कपड्यांची पण दुकानं आहेत, शॉप्स आहेत आणि रिजनेबल प्राईसमध्ये आहेत. ते सांगायचं म्हणजे खूप स्वस्त मस्तच आहे. मस्त आहे. आता आम्ही चाललो हॉटेलला. आजच्या दिवसाचे स्पॉटसाठी. आता डायरेक्ट हॉटेलला भेटूया डायरेक्ट. चला. आज जमायला एवढं नाही झालं आहे, बस गाडीचाच प्रवास होता. तर डायरेक्ट आता तिथून 1-2 तास हॉटेल आहे आमचं. हा प्रवास होतो. मग चला. फायनली मित्रांनो आता आम्ही पोचलो आमच्या हॉटेलला. इथून मग साधारण 1-2 तास लागला डोनापोला या ठिकाणावरून. आता मस्त की पोचलो, मस्त की कपडे वगैरे चेंज केले. आता आम्ही चाललो पूलमध्ये आंघोळ करायला, स्विमिंग करायला. बघा आता हा एक तयार झाला आहे. आता कपडे घालायचे आहेत. कसं वाटलं रे फिरून एवढं आज? अरे खूप छान वाटलं. तुम्हाला पण जर व्हिजिट करायचं असेल गोवा तर नक्की या. ओके ना? आणि खूप मजा करा. हा नाही खरोखर मस्त होता. आजचा दिवस खूप चांगला गेला आमचा. आम्ही गोव्यामधील काही महत्त्वाची प्रमुख मंदिरं बघितली. शांतदुर्गा मंदिर, नारायणी, खूप सुंदर होते. मजा पण आली. जर तुम्ही आलात गोव्याला तर या मंदिरांना नक्की भेट द्या. कारण बीचेस हे आपले मनोरंजनाचे आहे. आणि ऐतिहासिक सांस्कृतिक जपायची असेल किंवा बघायची असेल तर आपल्याला अशा मंदिरांना जाणे, तिथे कल्चर बघणे खूप महत्त्वाचे असते. चल तर आत्ता संध्याकाळ झाली आणि आता वाजल्या 7:30. मग चला राहते मी डायरेक्ट पूलमध्ये. वा मित्रांनो आता मी पोचलो स्विमिंग पूलवर. काय रे शी ऑलरेडी पोचले आहे ते पण. हा चल मी पण आलो. चला आता मी पण जातो स्विमिंगला. लेट्स गो. चला चला चला. फायनली आता मी आलो पोहायला आतमध्ये मस्तपैकी. आणि आता मी साखळी खेळतो. हा 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 ए बहिणीला आउट कोण देतोय बा बघ. ए बाई बहिणीला आउट कोण देतोय. हा बघ हा बघ. हा हल्ला आंघोळ आता मस्त मजा केली. तर पूर्ण खाली पण झालं. आता फक्त बी एकटा. फुल मजा मस्ती झाली आज. आणि आजचा पूर्ण दिवस असाच गेला आमचा. मजा मस्ती करत मजा आली. तर चला हा जिथे मग आता आमची परत फ्रेश होणार. आम्ही परत पार्टी आहे छोटीशी बड्डेची. परत मजा करू. चला चला आता स्विमिंग तेवढी तर संपवतो मी. चला फायनली मित्रांनो आमची आंघोळ करून झाली मस्त. म्हणजे मजा मस्ती करून झाली स्विमिंग पूलमध्ये. आता चाललो परत वर रूमकडे. ही नम्रता आहे, ही काय आंघोळ करायला आली नाही. नेक्स्ट टाइम उद्या तर आमचे वॉटर स्पोर्ट आहे. चला 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 चला. फायनली मित्रांनो आम्ही स्विमिंग पूलला पार्टी बिर्टी गेली. खूप मजा गेली. मला पार्टीचा व्हिडिओ करायला नाही भेटला. थोडा मोबाईलची चार्जिंग लावली थोडीफार. चला तर तुम्हाला डे 2 हा तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला कमेंट नक्की करा. हा व्हिडिओ ज्यांना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण मी असेच नवीन प्रकारचे व्हिडिओ पाठवत असतो. आता बघूया डे 3 मध्ये. तोपर्यंत